नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत आणि खऱ्या अर्थानं हा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याची संपूर्ण स्टोरी आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दाससाहेब होबाले आणि भारतीय जनता पार्टीचे आटपाडी तालुका अध्यक्ष दाससाहेब होबाले यांच्याकडून आपण संपूर्ण जो घटनाक्रम आणि जो भ्रष्टाचार कशा पद्धतीने झालाय आणि कशा कशामध्ये भ्रष्टाचार केलाय, कशा पद्धतीनं पुढची जी कार्यवाही आहे ती केलेली आहे याबद्दल आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एक संचालक म्हणून तुम्ही आजपर्यंत 1.5 ते 2 वर्ष झालं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करताय. जो गैरव्यवहार झाला या व्यवहाराबद्दल काय सांगाल? त्या व्यवहाराबद्दल मला वाटतंय 20 मेला मला ते कळालं होतं की बाबा ह्यांचा काहीतरी गोलमाल चालू आहे पेट्रोल पंपामध्ये. त्यावेळी मी ते पत्रकार परिषद घेऊन मी त्यांना पत्रकारांसमोर मांडलं होतं की बाबा 1 कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. पण ॲक्च्युली त्याने तिथं 18 लाखाला मान्य केलं की आमच्या कामगाराकडून 18 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे. बरं, कामगाराकडून भ्रष्टाचार 18 लाखात झाला आहे तर 18 लाख जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही रोज त्या कामगाराकडून हिशोब घेताय. बरं, असं नाही की एका दिवसात 18 लाख रुपये भ्रष्टाचार झाला होता. तर त्यांनी काय केलंय की परवा खाजगी कर्मचारी 3 कर्मचाऱ्यांवर त्यांनी गुन्हे दाखल केले. बरं, खाजगी कर्मचाऱ्यांचा काही संबंध नाही, संबंध आहे तो मार्केट कमिटीचा आहे. बरं, खाजगी कर्मचाऱ्यांनी जर एवढे पैसे 9-18 लाख रुपये जर भ्रष्टाचार करत बसले असते तर एवढे दिवस मार्केट कमिटीचे कर्मचारी आणि सभापती वगैरे काही झोपा काढत होते का? आज गरिबांची तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे. मार्केट कमिटी उभा करताना ज्यांनी उभा केली त्या शेतकऱ्यांना किंवा त्या आपल्या तालुक्यातल्या लोकांना काय त्रास झाला ही त्यांना माहीत आहे ना. आज त्यांनी स्थापन केलेली मार्केट कमिटी आहे की तालुक्यात गोरगरीब शेतकऱ्यांना स्थापन केली. त्या मार्केट कमिटीचं भांडवल चांगल्या पद्धतीने वाढत चालू आहे. त्या भांडवलावर ह्यांनी कुठं भ्रष्टाचार कर, कुठं काय कर, त्या गोरगरीब मुलांचा काय संबंध नाही. ती मुलं ह्यांना रोज हिशोब देतात. हिशोब घ्यायचं काम कोणाचं आहे? मार्केट कमिटीचं काम आहे ना. मार्केट कमिटी रोज हिशोब घेते त्या पोराकडून. मग भ्रष्टाचार त्या पोराने केला कसा? भ्रष्टाचार करायला हेच भ्रष्टाचार गडी आहेत. कोण? सचिव, सभापती, ही जी सत्ताधारी मंडळ आहे हीच भ्रष्टाचार आहेत ना मेन. बरं, यांचं लक्ष पाहिजे होत ना मार्केट कमिटीत, बाबा पंपावर काय चाललंय, रोज हिशोब पंपावली पोरं देत. मग हिने हिशोब रोज घेत असताना ह्यांच्या लक्षात का आलं नाही की त्या पोराने भ्रष्टाचार केलाय? आताच काय यांना वाटलं की बाबा त्या पोरानेच बरं, त्या पोरांनी मी आरोप कधी केलाय? 20 तारखेला. 31 मार्चला ज्या वेळेला हिशोब ताळेबंद असते की त्यावेळी सचिवाच्या लक्षात यायला पाहिजे होतं की बाबा ह्यात तफावत दिसते आपल्याला किंवा काय होते. त्यावेळी त्याला लक्षात आलं नाही, सचिवाच्या लक्षात आलं नाही. ज्यावेळेस तुम्ही सचिवांशी संपर्क साधला, संवाद साधला, त्यावेळेस सचिवाचं म्हणणं काय होतं? सचिवांचं म्हणणं होतं की आम्ही काय केलं नाही की त्या खालच्या कर्मचाऱ्यांनी, बरं खालच्या कर्मचाऱ्यांनी केलंय, मग तुम्ही रोज हिशोब कुठला घेत होता? हिशोब तुम्ही घेत होता ना, मग तुम्ही जबाबदार आहे ना त्या गोष्टीला. त्या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे? त्या कर्मचाऱ्यांचा, ती कर्मचारी हातावली रोजगार करणारी पोरं. आता माझाही पेट्रोल पंप आहे, माझ्याही पंपावर रोज कामगार आहेत. जी दिगंची पेट्रोल पंपावर कामगार आहेत ती तशीच कामगार माझ्याही पंप आहेत. मलाही रोज हिशोब येतोय ना. मी काय त्यांच्याकडे हिशोब काय मला महिन्याला मिळत नाही, मला डेली हिशोब ती पण देते. सगळ्यात आता आमच्या जवळपास मार्केट कमिटीमध्ये तिघांचं जर पेट्रोल पंप आहे, नानांचा पंप आहे, हनुमंतराव साहेबांचा पंप आहे, माझाही पंप आहे. आम्हाला तिघांना माहित आहे ना त्यांनी काय भ्रष्टाचार केलाय किंवा कशा पद्धतीने केला. 18 लाखाचा भ्रष्टाचार, 18 लाख रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार असताना सुद्धा 9 लाख रुपये दाखवला आहे. त्याच्यावरती 9 लाखाचीच गुन्हे नोंद केलेले आहेत. नेमकं प्रकरण काय? प्रकरण नेमकं कोट्यातनं आकडा निघू शकतो पंपाचा. असं काही विषय नाही की 9 लाखाचाच भ्रष्टाचार झालाय. ह्यांनी जर मीटर 0.1 पासून जर चेक केला, आज अखेर मीटर रिडिंग किती जळले आणि 0.1 पासून किती रिडिंग आजपर्यंत जळले हे जर चेक केलं तर कोट्यावधीचा भ्रष्टाचार निघणार, कोट्यावधी रुपये. ही दाखवली कागदावर दाखवते 9 लाख, 18 लाख, 9 लाख आम्ही भरले. अरे तुम्ही कुठले भरले पैसे? कुणी भरले पैसे? कामगारावर दबाव टाकला तुम्ही, त्यांच्याकडे स्टॅम्पवर लिहून घेतले. ती गोरगरीब कामगार 200-300 रुपये पगारानं कामाला आहेत ते, आणि ते पैसे 9 लाख आणि 18 लाख रुपये जर हाणत बसले असते तर तुम्ही एवढे दिवस त्यांना सुखानं जगू दिलं असतं का? पंप कोणाचा आहे? शेतकऱ्यांचा पंप आहे ना, शेतकऱ्यांचा आहे. मला सांगा, जे आता त्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, केलेले आहेत, त्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही संवाद साधला?
कर्मचाऱ्यांशी मी संवाद साधला. काय त्यांच्या काय भावना आहेत, काय त्यांचं म्हणणं काय आहे? कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही ह्यामध्ये पैसे 1 रुपया खाल्लेला नाही. आम्ही यांना रोजच्या रोज हिशोब देतो. बरं, ह्यांचं काम होतं रोज हिशोब घेतं, ह्यांनी हिशोब रोज घेतलेला आहे. मग परत ह्यांनी एकदम रक्कम काढल्या की एकदम 18 लाख तुमच्या नावावर आहेत, तुम्ही भरायला लागते, नाही तुमच्यावर केस करतो, तुमच्यावर करतो, नाही तुम्ही आम्हाला लिहून द्या. ह्या गोष्टी यांनी केल्यात. हो, ते गरीब कामगार आहेत, रणदेव वगैरे कामगार गरीब कामगार आहेत. त्यांचीही माझी चर्चा झाली. म्हणला बाबा तुमचं काय? ते म्हणले आम्ही तर रोज हिशोब देत होतो. परत त्यांनाच त्यांनी काय केलं की पोलीस स्टेशनला बोलवलं, पोलिसांच्या मार्फत त्यांना बोलवलं की असं करूया तसं करूया, तुम्ही जर आमची नोकरी जाते असं हे नाही म्हणले. आम्हाला त्रास होतोय, तुम्ही तुमच्यावर घ्या, तुम्हाला काय होत नाही, तुम्हाला यातनं वाचवत, असं ह्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तसं त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत काय जणांचे. मला सांगा, त्यांनी स्वच्छतेवरती पण तुम्ही अनेक वेळा आरोप केला की स्वच्छतेवरती अनेक वेळा त्यांनी खूप मोठा आकडे बाहेर काढलेले आहेत. आता स्वच्छतावरती तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांनी परवा 10व्या महिन्यात एक चेक 48,000 आणि एक चेक 51,000 काढलाय. ही चेक काढत असताना त्यांनी काय केलंय, शो अवघा मातोश्री कंस्ट्रक्शन अँड अर्थमोरस दिघांची जेसीबी भाडे म्हणले बघा, हे आहे. तिथं जेसीबीचा नंबर नाही, ट्रॅक्टर नंबर नाही, त्याचा अर्ज घेतलाय बघा, त्याच्यावर अर्जावर तारीख सुद्धा नाही, 9/25 फक्त लिहिले. आणि त्या अर्जावरती त्यांनी हे बिल टाकलंय. ह्या बिलाला जीएसटी नंबर नाही, प्रोप्रायटर कोण आहे ही सुद्धा नाही, असा चेक काढलाय. मग ते काय अकाउंट पे चेक दिलं नाही. बरं, मातोश्रीनं जर बिल जोडलं असेल तर मातोश्री नावे चेक काढायला पाहिजे ना. याचा प्रोप्रायटर कोण आहे तुम्ही ठरवणार का, याचा प्रोप्रायटर कोण आहे काय? मग प्रोप्रायटर त्याचं नाव असतं, त्याचा जीएसटी नंबर असता ना. असं ह्याने पैसे काढायला चालू केले की हिकडून नाही जमलं तर आता हिकडून चालू केलंय. म्हणजे पंपातनं समजा रिडिंगमधनं जर पैसे नाही आणता आलं किंवा तुटी मागणार, काय मागच्या वेळी त्यावेळी आम्ही तुटी लक्षात आणून दिल्या. काय टँकर मागं 200 लिटर पेट्रोल तूट दाखवणार, काही ठिकाणी 300 लिटर तूट दाखवणार. आता 200 लिटर तूट दाखवली तर पंपात मला सांगा 200 लिटर दाखवल्यानंतर टँकर मागं 2 लाख रुपये मिळाले. महिन्याला 10 ते 12 टँकर सेल आहे, 10 ते 12, 2 लाख एका टँकर महिन्याला किती पैसे मिळाले मला सांगा यांना. शिवसेनेचे नेते मंडळी असं म्हणतायत की आमची सत्ता आल्यापासून पेट्रोल पंप हा फायद्यात आहे. ह्यांची सत्ता आल्यापासून तर पेट्रोल पंपावर सगळं भ्रष्टाचाराचंच काम चालू आहे. आता मी बघितले, मी अजून तळात गेलोय, आता थोडं ही माहिती माझ्यापाशी आल्या, अजून बऱ्याचशा तुम्हाला माहिती देतो की ह्यात अजून पैसे, ह्यांनी पैसे कसं काय, आता जे कामगार त्यांनी आरोप केले, गुन्हा दाखल केले, त्या कामगाराच्या नावे खात्यावर चेक न जमा करता ह्यांनी पैसे असं काढलेत की पाठीमागे सह्या डुप्लिकेट करून असं पैसे काढले खात्यावर. बघा, मी नंतर त्यांच्या खात्यावर 1 रुपयाचा चेक दिला नाही, फक्त वाउचरवर त्यांच्या सह्या घेतलेत आणि महाग सह्या ह्यांनीच मारलेत, कारण बँक यांच्या ताब्यात आहे, सांगली बँक. महाग सह्या म्हणून ह्यांनी पैसे काढले. जे 50,000 रुपयाची रक्कम आहे ते अशी अनामत रक्कम, एवढी मोठी रक्कम डायरेक्ट काढता येते का? नाही, त्या रकमेला ह्या सचिवांनी काय करायला पाहिजे होतं की 5,000 वरच्या रकमेला तुम्ही टेंडर करायला पाहिजे. बरं, ही टेंडर न करता परस्पर प्रोसिडिंगला पण विषय घेतला नाही. प्रोसिडिंगची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो प्रोसिडिंग कॉपी. त्यामध्ये एक 48,000 काहीतरी खर्च लिहिलेला आहे, नुसता नाव टाकून. कधी कशाचा खर्च, काय लिहिलेलं नाही. तुम्ही आजही पेट्रोल पंपावर जावा की ह्या तारखेचा सीसीटीव्ही फुटेज काढा, ह्या तारखेला तुम्ही ट्रॅक्टराने जेसीबीने तिथं कुठं पंपावर केलंय किंवा माती टाकल्या किंवा मुरुम टाकलोय असं जरी आढळलं तरी मी म्हणेल ते तुम्ही जाऊन हरणार. आले का पंपावर? मी जाऊन आलोय ना काय बघून. परिस्थिती आहे? काहीच नाही हो, तिथे मुरुम कुठला इकडले इकडे काय सुद्धा केलेलं नाही. पंपावर मुरुम टाकायचं काय, पंपावर ब्लॉक बसवले, पंपावर मुरुम टाकायची काय गरज आहे? कुठला मुरुम टाकलाय? ही नुसती बिल. बरं, मला सांगा, आज जिल्ह्यात कुठं 1,500 रुपये तासाला भाडा आहे का जेसीबीला? 1,000 रुपये जेसीबी ढीग लागल्या. बरं, 1,600 रुपयाची खेप मुरमाई टाकल्या. ही नुसती कागदावर बिल आहेत. ह्या बिलाला मला सांगा, ह्या बिलाला प्रोप्रायटर कोण आहे का बघा. ह्या बिलाला प्रोप्रायटर नाही, हे बोगस फक्त बिल आहे. बोगस बिल आहे ना. ह्याचा जीएसटी नंबर पाहिजे ना. 51,000 रुपये ह्या बिलावर तुम्ही खर्च केले, ह्याचा जीएसटी नंबर पाहिजे ना. जीएसटी नंबर नाही. मग तुम्ही काय पारदर्शकता, तुमची कसली पारदर्शकता? पारदर्शकता जर तुमची असती तर ही बिलं मार्केट कमिटी मिटिंगला तुम्ही मासिक बिलं ओपन बिलं मांडली असती. कधीच नाही, मार्केट कमिटीच्या मिटिंगला ओपन बिलं कधीच येत नाही त्यांची. तुम्ही आतापर्यंत कधी पुढे तक्रार वगैरे केली आहे का कशाविषयी? ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात? भ्रष्टाचारासंदर्भात मी तक्रार केलेली आहे. आता ह्यांच्या DDR कडे केली तक्रार. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार यांचा कसा आहे, मार्केट कमिटीने मला वाटते भरती प्रक्रिया राबवलीत मागे एकदा. त्यामध्ये त्यांनी 4 कामगार भरावे. त्यामध्ये त्यांनी
प्रत्येक माणसं त्यांची ठरली होती कोण घ्यायचं आहे, त्याच्याकडे किती रुपये घ्यायचं होतं, हे सगळं त्यांचं ठरलं. यांचा जर त्यात भ्रष्टाचार नसता तर हायकोर्टानं स्टे दिला नसता ना. न्यायदेवतेनं सुद्धा मान्य नाही की ह्यांचा एवढा भ्रष्टाचार झाला. न्यायदेवतेनं सुद्धा न्याय माझ्या बाजून दिली हायकोर्टात. अजून त्याचा स्टे हाय असं त्यांना कंटिन्यू स्टे दिलाय. आज होईल त्याचा पण निकाल आपल्यासारखा होईल, पण स्टे ह्यांचं जर तथ्य असतं की मार्केट कमी भरती पारदर्शकता असती तर त्यावेळेस यांचं स्टे कधीच उठलं असतं आणि ह्यांची भरती प्रक्रिया राबली असती. प्रत्येक ह्याच्यात ह्यांचा भ्रष्टाचार आहे का तर आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचं तुम्ही संचालक म्हणून या कारभाराकडे एकटंच लढताय. भारतीय जनता पार्टीचे बाकीचे जे संचालक आहेत ते तुमच्यासोबत ठामपणे उभे आहेत का? हो, आहेत ना. आमचे जे भाजपचे जे संचालक आहेत ते बरोबर आहेत ना, त्याचा काही विषय नाही, ते बरोबर आहेत आपल्या. आणि माझं काम काय आहे, मी संचालक आहे म्हणून पण हे करतोय. आणि दुसरीकडं मी तालुक्यात भाजपचा पदाधिकारी आहे. माझंही लक्ष भ्रष्टाचारावर पाहिजे ना, असा काही विषय नाही ना. सगळ्या संचालकांनी तक्रार केला पाहिजे असा काही विषय नाही. अजून काही तुम्हाला सांगायचं आहे? आणि ती खाजगी जी कर्मचारी घेतली होती पंपावर, त्यांनी ती पंपावर कर्मचारी घेताना पुढाऱ्यांची शिफारस घेतली त्यांच्या. म्हणजे आज समजा एखादा रणदेवी कामाला घेत तर तिथल्या त्यांचा कोण पुढारी आहे शिवसेनेचा, त्याच्या सहीनं शिफारस घ्यायची आणि मग तो कामगार तिथे भरती करायचा. आता जर ह्यो कामगार भरती करायला जर तुमची खाजगी कर्मचारी घ्यायचा म्हणतात, तुमची जर शिफारस लागत असेल तर मग ह्यात मिळूनच सगळ्या गोष्टी चालू आहेत ना तुमच्या. लक्षात आलं का? कामगार घेताना सुद्धा शिफारस तुमची लागते. तिथं कोणाची? मार्केट कमिटी मिटिंगमध्ये ठरवायचं नाही. नेत्यानं जर सांगितलं की बाबा ह्यो कामगार घ्या, माझी सही घेऊन ये, तेव्हा ते कामगार घेतला. तर मंडळी, हे होते भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब हुबाले यांनी जो भ्रष्टाचार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे त्याचा भांडाफोड त्यांनी उघडपणे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरती कमेंटमध्ये तुम्हाला आणखी काय सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की सुचवा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.